आता तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे। राज्य वाहतूक विभागाकडून वाहतुकीची नियमावली आता जाहीर करण्यात आली आहे। नवीन नियमावली लागू होण्याची शक्यता आहे। पहिल्या गुन्ह्यासाठी 6 महिने तुरुंगवास किंवा 10,000 रुपये दंड ठोठावला जाईल। नेमकी काय ही नियमावली असणार आहे पाहूयात ग्राफिकसाठी। अतिशय महत्त्वाची बातमी आता आलेली आहे। राज्य वाहतूक विभागाकडून वाहतुकीची नियमावली आता जाहीर करण्यात आलेली आहे। नवीन नियमावली लागू होण्याची शक्यता आहे। पहिल्या गुन्ह्यासाठी 6 महिने तुरुंगवास किंवा 10,000 रुपये दंड देखील ठोठावला जाईल। नेमकी काय नियमावली असणार आहे पाहूया ग्राफिकच्या माध्यमातून। 2 चाकी गाडी असणाऱ्या नागरिकांसाठी सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता सरकारने दिलेली आहे। 2 चाकी वाहनानंतर 5 नियम आता लागू करण्यात आले आहेत। राज्यातील 2 चाकी गाड्यांची आजपासून चेकिंग देखील सुरू झाले आहे। आता यातील पहिला जो नियम आहे तो तुम्ही मोडला तर तुम्हाला 10,000 रुपयाचा दंड देखील तुमच्याकडून या ठिकाणी आकारण्यात येणार आहे। आता दुसरा नियम तर मोडला तुम्हाला त्याच्यामध्ये 2,000 रुपयाचा दंड तुमच्याकडे वसूल करून आता सरकार घेतला जाणार आहे। तिसरा नियम मोडला तर तुम्हाला 5,000 रुपयाचा दंड तुमच्याकडून वसूल केला जाणार आहे। चौथा जर तुम्ही नियम मोडला तर सगळ्यात मोठा तुम्हाला 10,000 रुपये दंड तुम्हाला करणार आहेत आणि वरून तुम्हाला 6 महिन्याचा तुरुंगवास देखील होऊ शकतो। आणि चौथा नियम अतिशय महत्त्वाचा असणार आहे। तसेच सर्वात महत्त्वाचा नियम आहे तो म्हणजे शेवटचा 5वा नियम। तो आता काय ते देखील लगेच पाहूया। तो जर तुम्ही मोडला तर 5व्या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांसाठी तब्बल 25,000 रुपयाचा दंड तुमच्याकडून त्या ठिकाणी आकारण्यात येणार आहे। आणि तब्बल 25,000 रुपयाचा दंड आणि त्याच्यासोबत तुम्हाला 2 वर्षाचा तुरुंगवास देखील तुम्हाला भोगावा लागू शकतो। आजपासून चेकिंग सुरू झाले। 2 कागदपत्र तुम्ही आता सोबत ठेवायला सरकारने आता सांगितले। 2 चाकी गाडी तुमच्या घरामध्ये असेल तर तुम्ही अतिशय सावधान व्हायचे आहे। आजपासून चेकिंग देखील सुरू झाले आहे। सरकारच्या माध्यमातून 2 वाहनधारकांसाठी नियमावली देखील जाहीर करण्यात आलेली आहे। आता बघा तुम्हाला चेकिंग देखील सुरू झालेले आहे। आजपासून चेकिंग सुरू झालेले आहे। त्यामुळे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून चेकिंग सुरू झालेले आहे। म्हणजे आता चेकिंग तर सुरू झाले म्हणजे काय त्या ठिकाणी आरटीओ ऑफिस पोलीस त्या ठिकाणी उभे राहिलेत। तुमची गाडी अडवणार तुमचं जे चेक करून तुम्हाला दंड करणार। आता कोणकोणत्या जिल्ह्यात ठिकाणी सुरू झाले ते देखील आपण पाहणार आहोत। कोणकोणते नियम त्या ठिकाणी लागू करण्यात आलेत ज्यामध्ये तुम्हाला 25,000 रुपयाचा दंड या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आकारण्यात येणार आहे। यासाठी तुम्हाला 2 कागदपत्र तुम्हाला सोबत ठेवायचे। तुम्हाला गाडी घेऊन बाहेर जाताना हे 2 कागदपत्र तुमच्या खिशामध्ये घेऊन जायचे। नाहीतर अन्यथा तुम्हाला मोठा दंड ठिकाणी या ठिकाणी भरावा लागू शकतो। तुमच्या घरातील गाडी स्प्लेंडर गाडी असेल शाईन गाडी असेल युनिकॉर्न असेल कोणतीही गाडी असेल दुचाकी असेल 4 व्हीलर असेल किंवा तुमची स्कूटी का असेल ना तर तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। कारण सरकारच्या माध्यमातून नवीन नियमावली आता जाहीर करण्यात आले आहे। यासोबत तुम्हाला 2 कागदपत्र त्या ठिकाणी तुम्हाला सोबत घेऊन जाणार लागणार आहेत। आता कागदपत्र जर तुमच्याकडे नसतील तर तुम्हाला काही ऐकून घेतलं जाणार नाही। तुम्हाला डायरेक्ट 1,000 रुपये ते जवळजवळ 25,000 पर्यंत दंड आकारला जाऊ शकतो। कोणत्याही प्रकारचा तुम्हाला दंड आकारू शकतो। त्यामुळे गाडी बाहेर घेऊन जाताना ही 2 कागदपत्र तुम्ही आता सोबत घेऊन जायचे। तुमच्या खिशामध्ये ही 2 कागदपत्र घेऊन जाणं अतिशय गरजेचं आहे। आजपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चेकिंग आता सुरू झालेले आहे। जर तुमच्याजवळ ही 2 कागदपत्र नसतील तर तुम्हाला सुद्धा दंड आता भरावा लागणार आहे। दररोज आता 36 जिल्ह्यामध्ये आता चेकिंग सुरू करण्यात येणार आहे। त्यामुळे तुम्ही सापडला तर यामध्ये तुम्हाला 1,000 पासून ते 25,000 पर्यंत कोणत्याही प्रकारचा दंड आकारण्यात येणार आहे। त्यामुळे घरातून बाहेर पडताना ही 2 कागदपत्रे सोबत ठेवा। अतिशय काटेकोरपणे इथून पुढे प्रत्येकी 2 चाकी 4 चाकी वाहनांची आता तपासणी होणार आहे। म्हणजे आता तुम्हाला चौकात तुम्हाला ट्रॅफिक हवालदार आरटीओ त्या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहेत। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सर्व दंड ऑनलाईन कॅमेऱ्याच्या माध्यमातून सुद्धा तुमच्या गाडीच्या नंबर प्लेटवरून सुद्धा आता थेट तुमच्या गाडीच्या आरसी बुकवर या ठिकाणी नोंदवले जाणार आहेत। यामध्ये शेवटचा जो नियम आहे यामधील जर तुम्ही नियम मोडला तर तुम्हाला तब्बल 25,000 रुपयाचा दंड देखील आकारण्यात येणार आहे आणि त्याच्यासोबत तुम्हाला 2 वर्षाचा तुरुंगवास देखील होऊ शकतो। त्यामुळे आता कोणकोणते नियम लावण्यात आलेत त्याचं पालन कसं करायचं। तुम्ही कुठेतरी जिल्ह्याच्या तालुक्याच्या ठिकाणी जात असाल तर तुम्ही कोणकोणती 2 कागदपत्रे सोबत घेऊन जायची हे तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून सांगणार आहे। त्यामुळे सर्वांनी प्रत्येक नियम कोणकोणते आहेत ते तुम्हाला या ठिकाणी समजून घ्यायचं आहे। तुम्हाला या नियमाचं पालन कसं करायचं हे नक्की बघा। आता तुम्ही पाहिले नाही तर तुमच्या गाडीच्या नंबर प्लेटवरून तुमच्या गाडीच्या आरसी बुकवर ते तुम्हाला आता दंड त्या ठिकाणी ऑनलाईनच्या माध्यमातून तुम्हाला केला जाणार आहे। तर या दंडाची रक्कम तुम्हाला भरावीच लागणार आहे। त्यातून तुमची सुटका इथून पुढे अजिबात केली जाणार नाही। तुमच्या कष्टाचे पैसे त्या दंडामध्ये वाया जाऊ देऊ नका। म्हणून 2 मिनिटे हा व्हिडिओ लक्ष देऊन बघा। यामध्ये तुम्हाला समजून जाईल की गाडी बाहेर घेऊन जाताना
या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी जात असेल, जिल्ह्याच्या ठिकाणी जात असेल, कोणत्याही तुम्ही ठिकाणी जात असेल तर तो ज्या ठिकाणी पोलीस उभारले असतील त्या पोलिसांना तुम्हाला कोणती 2 कागदपत्र दाखवायची आहेत याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर दुसरं महत्त्वाची कागदपत्र सोबत घेऊन जाणे, कोणकोणती घ्यायची आहेत आणि कोणती पोलिसांना चेक करणार आहेत, 2 कागदपत्रे आणि कागदपत्र नसणाऱ्या नागरिकांना जवळजवळ 1,000 पासून ते 25,000 रुपये देखील दंड होऊ शकतो. आपण अनेकदा विचार करत असतो की त्याला काय होते, पोलीस कुठे जर आपल्याला पकडलं तर 100-200 रुपये देऊन आपण त्यातून सुटू शकतो. परंतु आता तसा तो जमाना गेलेला आहे. आता कॅमेऱ्याचा जमाना आलेला आहे, ऑनलाईन जमाना आलेला आहे आणि तुम्हाला त्याच्या माध्यमातून देखील आता दंड होणार आहे. सरकारने आता या ठिकाणी रस्त्यावरील अपघात टाळण्यासाठी आणि सुरक्षितता वाढवण्यासाठी कारवाईला आता जोरदार त्या ठिकाणी सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला देखील मिळत आहे. आधीच मित्रांनो दंड पाहायला गेलं तर खूप वाढलेला आहे. म्हणून आज जो नियम आहे नियमामध्ये अनेक वाढ केलेली आहे, जे आपल्याला संपूर्ण भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये ऍक्सिडेंटचं प्रमाण वाढल्यामुळं आणि वाहतूकदारावरती आणि 2 व्हीलर आणि 4 व्हीलर धारकावरती अतिशय कडक असे नियम आता करण्यात आलेले आहेत. त्या ठिकाणी दंडाच्या रकमा देखील वाढवण्यात आलेल्या आहेत. एक जर तुम्ही चूक केली तर तुम्हाला 1,000 रुपयाचा खिशाला तुम्हाला भुदरड देखील बसू शकतो. आता सर्व दंड आता कॅमेऱ्यात कैद होणार आहेत. म्हणजे तुम्ही एखादी जर चूक केली तर पुढे सांगणार आहे, त्यात जर तुम्ही चुका केल्या तर तुम्हाला ऑनलाईन तुमच्या मोबाईलवरती दंड येणार आहे. म्हणजे तुम्हाला कळणार नाही की तुम्ही ऑनलाईन तुमच्या मोबाईलवरती त्या ठिकाणी एखादा मेसेज येईल आणि तुम्हाला तो दंड भरावाच लागणार आहे असे देखील सांगण्यात आले. म्हणजे तुम्ही समजा सिग्नल तोडला किंवा हेल्मेट घातला नाही किंवा मोबाईलवर बोलत असाल तर त्या ठिकाणी गाडीवर जात असाल तर तुम्हाला इथून पुढे कळणार पण नाही. इथून पुढे तुमच्या मोबाईलच्या दंडाचा SMS त्या ठिकाणी आता येणार नाही. आता दुसरं पाहायला गेलं तर हा दंड वेळेत जर भरला नाही तर पोलीस थेट तुमच्या घरी कारवाईला सुद्धा येऊ शकतात. आणि दुसरं पाहिलं गेलं त्यामुळे आता वेळ न घालवता आपण 5 अशा भयानक नियमामध्ये जे बदल झाले आहेत ते नियम आता या ठिकाणी जाणून घ्यायला सुरुवात करूया. मित्रांनो, जर नियम तुम्ही पाळले नाही तर तुमच्या खिशाला इथून पुढे कात्री देखील लागू शकते. लक्षात ठेवा, 5वा नियम जास्त धोकादायक या ठिकाणी आता बनवलेला आहे, जो एकदम तुम्हाला 25,000 पर्यंत दंड या ठिकाणी लागू शकतो. त्यामुळे मित्रांनो, एवढी मोठी शिक्षा, एवढा मोठा दंड त्या ठिकाणी होऊन तुम्हाला थांबणार नाही तर तुम्हाला जेलची हवा देखील लागू शकते. 2 वर्षाची जेल देखील तुम्हाला त्या ठिकाणी होऊ शकते. त्यामुळे कोणते नियम लावण्यात आले हे देखील जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्ही या ठिकाणी मित्रांनो आता बघायचं आहे, पहिला नियम जर तुम्ही मोडला तर तुम्हाला 1,000 रुपयाचा दंड होणार आहे. दुसरा नियम जर मोडला तर तुम्हाला 2,000 रुपयाचा दंड होणार आहे. तिसरा नियम मोडला तर तुम्हाला 5,000 रुपयाचा दंड होणार आहे. आणि 4 नंबरचा जर नियम मोडला तुम्हाला तिथं 10,000 रुपयाचा दंड होणार आहे. आणि त्यानंतर जर तुम्ही 5वा नियम मोडला तर तुम्हाला तिथं 25,000चा ही तोटा होणार आहे. दुसरं पाहिलं तर त्या ठिकाणी तुम्हाला लागू दंड अतिशय महत्वाचे आहेत. यामध्ये म्हटलंय की त्यामध्ये नियम कोणकोणते आहेत जे तुम्हाला पाळायचे आहेत. आता तो नक्की आता व्हिडिओ बघायचा आहे. पालन जर तुम्ही नाही केलं तर तुम्हाला गाडीच्या नंबर प्लेटवरून थेट तुमच्या गाडीच्या RC बुकवर हे तुम्हाला आता दंड ऑनलाईन देखील येऊ शकतात. आता या दंडाची रक्कम तुम्हाला आता भरावीच लागणार आहे. तुमची इथून सुटका होणार नाही, अजिबात चालणार नाही. तुमच्या कष्टाचे पैसे दंडात वाया घालवू नका. म्हणून 2 मिनिटे व्हिडिओ सर्वांनी लक्ष देऊन बघा. आता काय होतंय, अनेक दुसऱ्या आहेत ते अनेक पोलिसांनी पकडलं तर 100-200 देऊन पोलिसांची सुटका करतात. पण इथून पुढे जे नियम आहेत नियमामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले आहेत. तुम्ही त्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी, गावच्या ठिकाणी, कोणत्याही ठिकाणी जर पोलीस आहेत त्या ठिकाणी बाहेर घेऊन जाताना तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी तुम्ही जर गाडी घेऊन जात असाल तर ते जाताना तुम्ही 2 महत्वाची कागदपत्रे सोबत घेऊन जायचे. कारण हीच कागदपत्रे पोलिसांची चेक करण्यात आहेत. 2 कागदपत्रे पाहायला गेलं तर नागरिकांना 1,000 पासून ते 25,000 पर्यंत या ठिकाणी दंड होऊ शकतो. पण अनेकदा विचार करत असतो की त्याला काय होतंय, पोलीस कुठे आपल्याला पकडलं तर 100-200 रुपये घेऊन त्या ठिकाणी आपल्याला सोडून देतात. पण असं या ठिकाणी आता परंतु इथून पुढे होणार नाही. अतिशय आपलं जग अपग्रेड होत चाललंय आणि ऑनलाईनच्या माध्यमातून तुम्हाला आता दंड होणार आहे. सरकारने या ठिकाणी रस्त्यावरील अपघात टाळण्यासाठी आणि सुरक्षितता वाढवण्यासाठी कारवाईला जोरदार त्या ठिकाणी सुरू केल्याचं आपल्याला पाहायला देखील मिळत आहे. आधीचे दंड खूपच कमी होते म्हणून नियमामध्ये या ठिकाणी पाळत नव्हतो, गांभीर्याने त्या ठिकाणी घेत होतो. परंतु आता अपघात वाढवल्यामुळे त्या ठिकाणी दंडावर रक्कम देखील आणि तुम्हाला पाहायला गेलं तर दंड अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे. आता एक जर तुम्ही चूक केली तर तुम्हाला हजारो रुपयाचा दंड त्या ठिकाणी तुम्हाला भरावा देखील लागू शकतो. त्यामुळे हे सर्व दंड आता कॅमेऱ्यात कैद होणार आहेत. म्हणजे तुम्ही एक जर चूक केली तर आता तुम्हाला इथून पुढे दंड देखील आकारला जाऊ शकतो. हे देखील अतिशय महत्वाची तुम्हाला माहिती आहे. आता तुम्हाला ऑनलाईन तुमच्या मोबाईलवरती त्या ठिकाणी कधीतरी मेसेज येईल आणि तुम्हाला दंड भरावाच लागणार असे देखील सांगण्यात येईल. आता म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही समजा सिग्नल तोडला, हेल्मेट घातला नाही किंवा मोबाईलवर तुम्ही बोलत त्या ठिकाणी गाडीवर जात असाल
तुम्हाला कळणार सुद्धा नाही की इथून पुढे तुमच्या मोबाईलवर दंडाचा SMS त्या ठिकाणी येणार आहे आणि हा दंड तुम्ही वेळेत नाही भरला तर तुम्हाला पोलीस थेट तुमच्या घरी येऊन सुद्धा कारवाई करू शकतात. त्यामुळे आता वेळ न घालवता आता 5 भयानक नियम जे बदल झालेत त्या ठिकाणी आता आपण जाणून घ्यायला सुरुवात करूया. मित्रांनो, जे नियम आहेत तुम्ही पाळले नाहीत तर तुमच्या खिशाला इथून पुढे कात्री देखील लागू शकतो. लक्षात ठेवा, 5वा नियम सर्वात जास्त आणि धोकादायक आहे. आता बनवलेला आहे जे नियम आता 25,000 पर्यंत दंड लागू शकतात ते असे देखील कोणकोणत्या जिल्ह्यात ते देखील मी सर्वांनी समजावून सांगणार आहे. त्यामुळे मित्रांनो, एवढी मोठी शिक्षा आणि एवढा मोठा प्रचंड दंड त्या ठिकाणी होऊन तुम्हाला थांबणार नाही. तर जर तुम्हाला जेलची हवा लागली तर इथून पुढे तुम्हाला वारंवार जेलला देखील जाऊ लागू शकतं. त्यामुळे अतिशय महत्वाचे 5वा नियम आहे. जवळजवळ तुम्हाला 25,000 रुपयाचा दंड आणि 2 वर्षाची शिक्षा देखील होऊ शकते. जवळजवळ तुम्हाला कारागृहामध्ये देखील तुम्हाला अटक होऊ शकते या नियमाचं पालन नाही केलं तर 5,000 रुपये दंड आहे तो त्या ठिकाणी घेणार आहेत. त्यानंतर 4 नंबरचा नियम तुम्ही मोडला तर तुम्हाला डायरेक्ट 10,000 रुपये दंड घेणार आहे. त्यानंतरचा शेवटचा 5वा नियम मोडला तर तुम्हाला 25,000 रुपये दंड घेतला जाणार आहे. यामध्ये म्हटलं तर यामध्ये नियम कोणकोणते आहेत तर ते तुम्हाला अतिशय महत्वाचं जाणून घेणं गरजेचं आहे. तर या नियमाचं पालन नाही केलं तर तुम्हाला कोणकोणते अडचणी येऊ शकतात ते देखील मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. त्यामुळे सर्वांनी लक्ष देऊन व्हिडिओ बघायचा आहे. असं काही नसतं की पहिला हेल्मेट न घातले 100% दंड होतो, पण एवढं जास्त करून त्या ठिकाणी पोलीस लक्ष देत नव्हते. पण आपण हेल्मेट घालत नव्हतो त्यामुळे अनेक जण त्या ठिकाणी कानाडोळं करायचे. त्यामुळे महाराष्ट्रात कोण हेल्मेट वापरते कोण हेल्मेट वापरत नव्हते. बऱ्यापैकी कोणतेही दुचाकी स्वार हेल्मेट वापरत नव्हते. परंतु आता इथून पुढे हेल्मेट शिवाय तुम्ही गाडी चालवता पोलिसांना दिसलं तर तुम्हाला थेट 1,000 रुपयाचा दंड या ठिकाणी लागणार आहे. बघा मित्रांनो, पहिला दंड जर ह्या झाला तर हेल्मेट घालत नव्हते. जर तुम्ही हेल्मेट न घालता पोलिसांना आढळलं आणि तुम्हाला 1,000 रुपयाचा दंड त्या ठिकाणी लागणार आलाय. त्यानंतर जो इतर गोष्ट समजा केवळ 1,000चा दंड तुम्हाला भरून तिथे सुटका होणार नाही तर तुमचं ड्रायव्हिंगचं लायसन आहे तर ते 3 महिन्याचं सस्पेंड त्या ठिकाणी केलं जाणार आहे. आणि दिवाळीला गेलं तर 1,000 रुपयाचा दंड त्या ठिकाणी देणार. 3 महिन्यात इथे तुम्हाला गाडीला त्या ठिकाणी लायसन्स सस्पेंड झाल्यामुळं हात सुद्धा तुम्ही लावू शकणार आहे. 3 महिन्यासाठी लायसन्स आता कधी रद्द करण्यात येणार आहे. बघा दुसरा नियम. आता बघा, या वाहन कधी विमा बघा गाडी चालवताना विमा म्हणजे तुमचं विम्याचं जे असतं ते गाडी चालवत असताना गाडीचा वैध विमा असणं अतिशय गरजेचं असणार आहे. यासाठी कागदपत्र व्हॅल्यूड इन्शुरन्स जर पाहायला गेलं तर इथून पुढे तुम्हाला 2,000 रुपयाचा दंड देखील भरावा लागू शकतो. तसेच यामध्ये 3 महिन्याची जेल सुद्धा या ठिकाणी होऊ शकते. एक कागदपत्र तुमच्याजवळ नसेल तर याची शिक्षा देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये होऊ शकते या ठिकाणी सांगण्यात देखील आले आहे. आता वळूया पुढच्या नियमाकडे. आता बघा, आपल्याकडे काही जण नागरिक असतात ते रोजच्या घाईमध्ये गडबडीत त्या ठिकाणी नागरिक त्या ठिकाणी असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. त्याची किंमत जवळपास तुम्हाला 5,000 रुपये देखील मोजावं लागू शकते. ते म्हणजे कुठला नियम? आता बघा, हा नियम जर तुम्ही मोडला तर तुम्हाला 3ऱ्या नंबरचा नियम जर मोडला तर तुम्हाला 5,000 रुपयाचा दंड त्या ठिकाणी भरण्यासाठी लागू शकतो. तुम्हाला दुसरं पाहिलं तर आता क्रमांक 3 नंबरचा धोकादायक आणि बेजबाबदारी गाडी चालवणे. यामध्ये मुख्य 2 गोष्टी येतात. गाडी चालवताना या ठिकाणी तुम्ही मोबाईलवर बोलता असताना एक ठिकाणी तुम्हाला ट्रॅफिक पोलीस पकडले जाणार आहे आणि त्याच्यावरती देखील आता कारवाई केली जाणार आहे अशी माहिती देखील आता समोर येत आहे. आता तुम्ही पाहायला गेलं तर ऑफिसवरून घरी येताना तुम्ही दमून भागून त्या ठिकाणी घरी निघालेला असता. रस्त्यात भरपूर खूप मोठं ट्रॅफिक असतं, तुमचं पूर्णपणे लक्ष रस्त्यावर असतं. त्याच वेळी तुमच्या खिशातला या ठिकाणी मोबाईल रिंग वाजते आणि आपल्याला काय वाटतं की कोणतरी महत्वाचा कॉल असेल. घरातून आपण ऑफिसमधून त्या ठिकाणी येत असताना काय होतं, त्या ठिकाणी आपण कोणाचा तरी कॉल आला की लगेच आपण काहीतरी काम असेल म्हणून एका हाताने गाडी चालवतो आणि दुसऱ्या हाताने आपण मोबाईल काढतो आणि हेल्मेटच्या आत घालून तुम्ही बोलण्याचा प्रयत्न करता. परंतु आता लक्षात ठेवा, तुमची नजर आता कॅमेऱ्याची या ठिकाणी असणार आहे. तुम्ही सर्व कायदेबंद होणार आहे. त्यामुळे ऑनलाईन 5,000 रुपये तर तुम्ही पाहिलं तर ऑनलाईन 20,000 रुपये चांगली गाडी पडेल अशी देखील अपेक्षा वाटते. दुसरं पाहायला गेलं तर पोलिसांच्या हाती जर लागलं तर तुम्हाला 2 व्हीलर चालताना तुमच्याकडे लायसन नसलं, कोणतेही कागदपत्र नसलं तर तुम्हाला इथून पुढे कारवाई देखील मोठ्या प्रमाणात करू शकते. जवळजवळ 10,000 रुपयेचा दंड देखील होऊ शकतो. 6 महिन्यापर्यंत तुम्हाला तुरुंगवास देखील होऊ शकतो. या ठिकाणी भोगावं लागू शकतो आणि तुरुंगवास जर थांबत नाही तर तुमची गाडी सुद्धा डायरेक्ट जप्त करण्यात येणार आहे. तुम्हाला कोर्ट कचेरीच्या फेऱ्या त्या ठिकाणी माराव्या लागतील. तुमचा वेळ, पैसा, प्रतिष्ठा सर्व पुन्हा लागू शकतो. विचार करा, जर तुमच्यामुळे एखाद्या व्यक्तीचा अपघात झाला असेल तर तुमच्यावर स्वदेश मनोवृत्तीचा गुन्हा देखील दाखल होऊ शकण्याची शक्यता त्या देखील वर्तन आले. तुमची जर चूक झाली तर तुमच्या कुटुंबाला आयुष्यभरासाठी उद्ध्वस्त व्हावं लागतं. इथेच नाही तर तुम्ही जर एक दुसऱ्यांदा दारू पिऊन गाडी चालली म्हणजे ड्रिंक अँड ड्राईव्ह गाडी चालली तर तुम्हाला इथून पुढे देखील त्या ठिकाणी पोलिसांना सापडलं म्हणजे एखादा पकडून जरी सुधारलं नाही तर ती परत पिऊन दारू गाडी चालताना सापडलं
तर त्याच्यासाठी कायदा मोठा असणार आहे. एका सराईत ड्रिंक दारू ह्याला ह्याच्या पाहायला गेलं तर तुम्ही ड्रिंक करून गाडी चालवत असाल तर तुम्हाला इथून पुढे देखील कारवाई केली जाणार आहे. आणि 2 वर्षे शिक्षा झाल्यानंतर तसेच तुमच्या कुटुंबाचं काय होईल, समाजात तुमचा मान राहील का? बघा, तुमच्या दारूचा एक ग्लास तुमच्या आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो. त्यामुळे हे नियम या ठिकाणी सरकार लावलेत. आता बघा, शेवटचा 5 नंबरचा नियम तो म्हणजे 25,000 रुपयेचा दंड तुम्हाला या ठिकाणी भरावा लागू शकतो. 18 वर्षीय तुमचा मुलगा असेल, 18 वर्षाच्या आत खाली, त्या ठिकाणी तुम्ही त्या मुलाला गाडी चालवायला दिली आणि पालकांना 25,000 रुपयाचा दंड देखील या ठिकाणी आकारण्यात येणार आहे. सध्याला हे नियम मुंबई उपनगर, पुरी, सातारा, नांदेड, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, त्या ठिकाणी कोल्हापूर, सोलापूर अशा अनेक जिल्ह्यामध्ये लवकरात लवकर ही मोहीम आता राबवण्यात येणार आहे. त्यासाठी तुम्हाला तुमच्या गाडीचा लायसन्स, हेल्मेट, विमापत्र अशा प्रकारची कागदपत्रे सोबत ठेवायचे. कधी कधी पोलीस कधी चुकी करतो, पण चुकी होत नसते. पण शक्यतो करून पोलिसांच्या हातून चुकी होत नाहीत, तर कस्टमरच्याच हातून चुकी होत आहेत. आणि आपल्या हातून जर चुकी आढळल्या तर मोठी दंडात्मक कारवाई देखील आपल्याजवळ होत आहेत. अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी संभाजी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. धन्यवाद.